हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक छोटासा मीशो ज्वेलरी हॉल. ह्याच्यामध्ये मिक्स ज्वेलरीज असतील, फिंगर रिंग्स, इयररिंग्स असतील, काही सेट्स असतील, ऑक्सिडाइज ज्वेलरी असेल. तर चला एक एक करून आपण पाहूया. तर फर्स्ट आहे हा सेट. हे इयररिंग्स आहेत. हा खूप सुंदर दिसतो वेअर केल्यावरती. ह्याची पॉलिश तुम्ही बघू शकता की खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये एडी स्टोन्स आहेत आणि टेम्पल ज्वेलरीसारखं आपण साऊथ इंडियन लुकमध्ये किंवा आपल्या काठापदरांच्या साडीवरती आपण हे घालू शकतो. खूप सुंदर दिसतो हा सेट. थोडासा महाग आहे पण वरती हा असा दिसतोय सेट. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. ह्याची पॉलिश थोडीशी डार्क आहे. जे गोल्डनमध्ये आपण जर टेम्पल ज्वेलरीमध्ये जर बघितलं तर थोडासा असा तांबूस रंगाचा असतो, रेडिश गोल्ड असतो ना, तर त्याची पॉलिश ह्याची पॉलिश तशी आहे. ह्याचे इयररिंग्स आहेत. हे त्याचे इयररिंग्स आहेत. मी मुद्दामूनच आज ब्लॅक टॉप घातला आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की ॲक्च्युली ब्लॅक टॉपवरती कसं आहे की उठून दिसतात गोष्टी, म्हणून मी प्लेन ब्लॅक टॉप घातला आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं की ज्वेलरी कशी आहे. त्याच्यानंतर आहे हा एक सिंपल नाजूक सेट. गोल्डन आहे आणि पिंक कलरचे मध्ये असे खडे आहेत. खूप सुंदर दिसतो. तुम्हाला सिंपल लुक हवा असेल, तुमची साडी खूप छान भरजरी असेल आणि ज्वेलरी तुम्हाला नको हवी असेल खूप जास्त हेवी, तर हा तुम्ही ट्राय करू शकता. अजून पण खूप छान डिझाईन आहेत, युनिक नाजूक. मला हा आवडला होता म्हणून मी हा घेतला. ह्याच्यासोबत असे सिंपल इयररिंग्स आहेत. खूप सिंपल आणि खूप क्यूट दिसतो हे घातल्यावर. असा नाजूक, सुंदर आणि एलिगंट दिसतो हा सेट. ह्याच्यावरती हे कानातले तुम्ही असेही घालू शकता, असेही घालू शकता. खूप सुंदर दिसतो, नाजूक. आणि मला अशा नाजूक ज्वेलरीज खूप आवडतात. छोटे मोठे काही फंक्शन असेल, हळदी कुंकू वगैरे, तर असे सुंदर छान नाजूक एलिगंट ज्वेलरी आपण वेअर करू शकतो. कसं वाटलं तुम्हाला? या सगळ्या जे ज्वेलरी आहेत याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. एक लिंक देईल, त्याच्यावरती तुम्ही जर टॅप करून ठेवलं तर तुम्ही डिरेक्ट क्रोमवरून त्या लिंकवरती मीशोच्या जाऊ शकता आणि तुम्ही मी दाखवलेल्या सगळ्या ज्वेलरी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील त्याच्या लिंक्स. त्याच्यानंतरचा जो सेट आहे तो आहे हा एक चोकर सेट आहे. हे असं गोल्डन आणि हे असं स्टोनमध्ये ग्रीन कलरचा स्टोन आहे त्याला आणि खाली असे पर्ल्स आहेत आणि पूर्ण हे अमेरिकन डायमंडमध्ये. हे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, म्हणजे आपण म्हणतो ना प्रीमियम क्वालिटी. ह्याच्या पॉलिशवरूनच आपल्याला लक्षात येतं की एक प्रीमियम क्वालिटीचा सेट आहे. हे असे झुमका इयररिंग्स आहेत ह्याच्यासोबत. हे खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि असेही तुम्ही इंडिपेंडेंटली हे फक्त झुमकाच पण वेअर करू शकता. खूप सुंदर दिसतील. मला ह्याची डिझाईन खूप आवडली. खूप छोटे पण नाही आहेत, खूप मोठे पण नाही आहेत, एकदम मीडियम साईजमध्ये मस्त आहेत. जास्त पण लोंबते माझ्या फेसला चांगले दिसत नाहीत, त्यामुळे मी असे छोटे छोटे झुमके असतील तर ते वेअर करायला जास्त प्रेफरन्स देते. तर हे आहेत त्याचे इयररिंग्स. हे आहेत त्याचे इयररिंग्स. खूप सुंदर आहे. पूर्ण जे डायमंड, अमेरिकन डायमंड, त्याचं पूर्ण ह्याच्यामध्ये वर्क आहे. इथे पर्ल्स आहेत, इथे पण खूप सुंदर आहे. या चोकरची जी चेन आहे ती खूप छोटी आहे. माझं जे नेक आहे त्याला मी लास्टच्या हुकमध्ये बसवलं आहे. त्यापेक्षा जर ज्यांची तब्येत थोडी जास्त असेल तर त्यांना हे बिलकुल बसणार. मलाच केवढं टाईट आहे हे बघा. तुम्ही एक करू शकता की एखाद्या दुसऱ्या सेटची जर अशी जर चेन वगैरे असेल तर तुम्ही त्याला अटॅच करू शकता, काम चालवू शकता. ओके. त्याच्यानंतर आहेत फिंगर रिंग्स. तर अशा रिंग्स मला खूप आवडतात अशा डिझाईनमध्ये. हे अशा एक डिझाईनमध्ये आहे. अशा 3च्या कॉम्बोमध्ये, म्हणजे हे एका कॉम्बो सेटमध्ये मी घेतलं होतं. आय थिंक 2च्या कॉम्बोमध्ये एक घेतलं होतं आणि एक असंच सिंगल घेतलं होतं. तर हे असे त्याची डिझाईन आहे आणि हे तर तुम्हाला अशी डिझाईन माहितीच असेल फिंगर. हे अशा दिसतात ह्या रिंग्स. खूप सुंदर आहेत ह्याची डिझाईन. ही मोराची डिझाईन आहे आणि ह्या अशा खूप छान आहे. या अशा तुम्ही ट्रेडिशनलवरती अशा रिंग्स खूप सुंदर दिसतात. पॉलिश पण खूप छान आहे आणि मला म्हणजे लवकर खराब नाही होणार, ह्या काळ्या नाहीत पडणार किंवा ह्याच्या पॉलिशवरूनच लक्षात येतं की ह्याची क्वालिटी चांगली आहे. आणि खूप छान वाटल्या मला ह्या रिंग्स. ॲक्च्युली अशा आहेत व्हीमध्ये मागून. ही सगळ्यात जास्त आवडली मला. नंतर आहेत हे छोटेसे आपण बाली म्हणतो ना गोल्डन कलरची, तर तसं आहेत हे.
बाली वेअर करायला, असं डेली यूजसाठी असं आपण घालू शकतो. मी वेअर करून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय. तुम्ही इथं पण घालू शकता, इथं पण घालू शकता. याची साईज ते छोटीच आहे खूप, म्हणजे इथं वरती पण जास्त मोठं नाही वाटणार. तर हे बघा, हे असं दिसतं, खूप सुंदर वाटतं हे असं वेअर करायला डेली यूजसाठी वगैरे. आणि ह्याचं पॉलिश पण छान आहे, जाणार नाही. आता मला हे घेऊन 6 महिने झाले मला हे घेऊन, मी यूज करते हे, पण हे खराब नाही झालं अजिबात सुद्धा. खूप सुंदर दिसतं आणि घातल्यावर. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे पण. प्राईस पण कमी आहे आणि ह्या प्राईस पॉईंटमध्ये असे बाहेर खूप महाग मिळतात. त्याच्यानंतर आहेत हे डायमंड स्टड, असे स्टड आहेत हे छोटे छोटे. तर आपण इथं घालण्यासाठी, वरती घालण्यासाठी, इथं खाली घालण्यासाठी जे स्क्रू आहे तो असा आहे. तर तो आपण घालून झोपलो ना तरी आपल्याला ते टोचत नाही किंवा असं बॉदर नाही करत जास्त. तर त्याचा असं स्क्रू मागचा असा आहे आणि हे फिरकीसारखं उघडतं, फिरकीसारखं आपण हे घालू शकतो आणि छान छान आहेत. मी असे 4च्या सेटमध्ये घेतले होते, 4 घेतले होते मी, वरती कधी घालायला, खालती कधी घालायला, असं करून मी ते 4 घेतले होते. तर ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे. याच्यानंतरची ज्वेलरी आहे ती ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे आणि एक पर्लचा सेट आहे. तर हा आहे तो पर्लचा सेट. तर जवळून बघितलं तर एवढा प्रीमियम नाही आहे, लांबून हा खूप छान दिसतो, जवळून एवढा प्रीमियम नाही आहे. पण हा जर आपण चांगला स्टाईल केला व्यवस्थित तर हा खूप छान दिसू शकतो. हा असा आहे, मी तुम्हाला वेअर करून दाखवते. हा असा सेट आहे, खूप सुंदर आहे. वरचे इयरिंग्स आहेत ते असे लहान मुलींचे कसं असतात इयरिंग्स तसं, आणि मला बिलकुल आवडले नाही ते इयरिंग्स. लिटरली मी ते कुठं पडले मला माहितीही नाही आहे. ह्याच्यासोबत तुम्ही एक काम करू शकता की ह्या सेटबरोबर तुम्ही असे हे पर्लचे जे स्टड असतात ना ते स्टड वेअर करू शकता असे. आता हे मी मिशोवरून नाही घेतलेत, हे मी असेच लोकल शॉपमधून घेतलेत, पण तुम्ही हे ट्राय करू शकता ह्याच्यासोबत. किंवा मग असे पण खड्यांचे स्टड मिळतात तर तेही वेअर करू शकता, तेही खूप सुंदर वाटेल. किंवा ह्याच्याबरोबर तुम्ही इयरिंग्स नाही घातले तरी पण खूप छान वाटेल. हा एक स्टेटमेंट पीस आहे. हा तुम्ही एखाद्या व्हाईट साडीबरोबर, ब्लॅक साडीबरोबर जर वेअर केला तर खूप सुंदर दिसेल. नेक्स्ट आहेत ह्या ऑक्सिडाइज बांगड्या, या स्क्वेअर शेपमध्ये अशा येतात. हे आता तुम्ही जनरल सगळीकडे बघितल्या असतील, पण मिशोवरती ह्या खूप स्वस्त आहेत. मला आमच्या इथल्या लोकल शॉपपेक्षा मिशोवरती मला स्वस्त वाटला म्हणून मी ह्या घेतल्या. खूप सुंदर आहे, खूप छान आहे, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आहेत या अशा छुमछुम वाजणाऱ्या बांगड्या. तर या आपण ऑक्सिडाइजचे 2-3 सेट आपल्याकडे पाहिजेतच. जर आपण अशी कुर्ती वगैरे घातली ज्याच्यामध्ये असं गोल्डन वर्क नाही आहे, काय नाही आहे, तर त्याच्यावरती जर अशा खड्यांच्या किंवा अशा ऑक्सिडाइजच्या बांगड्या घातल्या तर खूप छान वाटतात. त्याचा आवाज पण असा छुमछुम येतो, खूप छान वाटतात. साईजला लहान आहेत पण ठीक आहे, चालून जाऊ शकतं. त्यानंतर आहे हा एक सेट आहे ऑक्सिडाइज आणि याला असे खाली खड्यांचं हे आहे, डिझाईन आहे. तर हे असं आहे सेट आणि त्याच्यासोबत आहेत हे इयरिंग्स. हे इयरिंग्स मला एवढे खास नाही वाटले ॲक्च्युली, पण मी ह्याच्यासोबत तर हे इयरिंग्स नाही वेअर करणार. ह्याच्यासोबत मी काहीतरी दुसरं वेअर करीन. फक्त हाही तुम्ही घालू शकता याच्यासोबत एक स्मॉल स्टड डायमंडचा असा घातला, खड्यांचा तरी स्टड घातला तरी चालेल. आणि हे नुसतंही तुम्ही घालू शकता. मला पर्सनली असे जे इयरिंग्स असतात ना ते नाहीत आवडत, असे लोंबते. ॲक्च्युली त्याची डिझाईन खूप छान आहे, फक्त एवढंच जर त्यांनी दिलं असतं तर हे खूप छान वाटलं असतं. पण हे जे लटकायचं जे दिलं आहे ना हे बिलकुल पण चांगलं वाटत नाही आहे. तर ह्याच्यासोबत तुम्ही हे असे इयरिंग्स वेअर करू शकता की मी आमच्या इथल्या लोकल शॉपमधून घेतलं होतं. तर हे जर मिशोवरती अवेलेबल असेल असं डिझाईनचं तर मी ह्याची पण लिंक देईल. तर तुम्ही असं म्हणजे सेटबरोबर जर इयरिंग चांगले नसतील तर तुम्ही असं दुसरे घेऊन पण स्टाईल करू शकता मस्त. तर हे मला छान वाटलं ॲक्च्युली, ह्याच्यासोबत जातं आहे. आणि मला कसं वाटलं कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि जनरली सगळेच सेट तुम्हाला कसे वाटले तर तुम्ही ते पण नक्की सांगा मला. लास्ट आहे हा बांगड्यांचा सेट. तर असा हा बांगड्यांचा सेट, मी एक बांगडी राहिली ह्याच्यातली, अजून एक बांगडी ह्याच्यामध्ये. तर हा असा आहे, खूप सुंदर सगळ्या कलरच्या आहेत माझ्याकडे. हे ब्लू आहे, हे रेड आहे,
येलो आहे, ग्रीन आहे, सगळ्या प्रकारचे वेलवेटचे जे बँगल्स आहेत त्याचे सेट आहे माझ्याकडे. आणि ह्याच्यासोबत मी मिक्स अँड मॅच करून ते असा सेट बनवते आणि वेअर करते. माझ्या ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही वेलवेटच्याच बांगड्या बघा. आजची जर तुम्हाला मिशोची ज्वेलरी हॉलची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच जर व्हिडिओज तुम्हाला हव्या असतील तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कोणकोणत्या व्हिडिओज अशा बघायच्या आहेत, कोणत्या प्रोडक्टचे रिव्ह्यूज तुम्हाला पाहायचे आहेत. मी नक्की ट्राय करीन व्हिडिओज बनवण्याचा. आणि इथेच थांबूया. बाय, टेक केअर.